सो आय फील दॅट वी ऑल शुड टेक दिस कॉल व्हेरी सिरियसली की आपण सुट्टी का घेत आहोत. इज इट अ व्हॅलिड रिझन. कारण आज आपण आपलं स्वतःचं टार्गेट अचीव्ह नाही करत आहोत, त्याबरोबर आपल्या ब्रँडचं टार्गेट नाही होणार आहे आणि त्याबरोबर कंपनीचं टार्गेट सुद्धा होणार नाहीये. सो आपण सगळेजण लिंक आहोत. सो बी सिरियस. येस. सो दिस ॲब्सेंटिझम इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट की आपण सगळ्यांनी कशाला सुट्ट्या एवढ्या घ्यायच्या आणि ज्या सुट्ट्या आपल्याला आहेत, आपल्या वीकली ऑफ आहे, आपल्याला दिवाळीची सुट्टी मिळते, या सुट्ट्यांचा उपयोग घ्या. त्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे ते आपण करू शकतो. आणि एनिवे काम करूनच आपल्याला रिस्पेक्ट मिळतो. सुट्ट्या घेऊन आपल्याला कोणालाही रिस्पेक्ट मिळत नाही. एखादा माणूस खूप सुट्टीवर असेल, मी आता 10 दिवस सुट्टी घेतली, त्याच्या घरातले त्याला विचारतील की तुझ्या कंपनीमध्ये कोणी तुला विचारत नाही वाटतं, तुझ्या कंपनीमध्ये तुझ्याविषयी काय अडत नाही वाटतं, इतका फालतू आहेस कंपनीमध्ये, तू 10 दिवस सुट्टी घेतलीस तरी तुम्ही कोणी विचारत नाही. तर तुला कामाबद्दल एवढं पॅशनेट नाहीये की 10 दिवस सुट्टी घेतली तरी तुला काही फरक नाही पडत. आपला मान घरामध्ये हा आपण ज्या ठिकाणी कामावर जातो त्याच्यात नसतो. हाऊ सिरियस वी आर अबाउट वर्क पीपल विल बी. आपल्या घरातली माणसं आपल्याबद्दल तेवढी जास्त सिरियस होतात. आपण रिपोर्टिंग कसं करतो हे खूप महत्वाचं आहे. कारण एक वाक्य सांगते, जे वाक्य असं आहे की काम करणाऱ्या माणसाला रिपोर्टिंग करायला आवडतं, काम न करणाऱ्या माणसाला रिपोर्टिंग पासून लपावंसं वाटतं. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात? जो काम करतो ना तो त्याच्या सिनियरला ओरडून जातो, सर मी हे केलं, सर मी असं केलं, सर मी ते केलं, सर मी आणखीन काय करू. किती सांगू आणि किती नको. आणि जो काम करत नाही त्याला असं वाटतं कशाला मला सिनियर विचारतात. बरोबर आहे ना? मग आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? डू वी कम इन रिपोर्टिंग गिव्हिंग, म्हणजे आपण खूप चांगलं रिपोर्टिंग देतो का वाईट रिपोर्टिंग देतो? आणि रिपोर्टिंग म्हणजे काय? आपल्या कामाचा फीडबॅक. आपण काम केलं, आपण काम केलं नाही, आणि केलं नाही किंवा काम पूर्ण झालं नाही तर का झालं नाही, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो जो माणूस रिपोर्टिंग खूप चांगलं करतो तो पुढे जातो, आणि जो माणूस रिपोर्टिंग तितकं चांगलं नाही करत तो आयुष्यामध्ये मागे राहतो. नचिकेत आहे की नचिकेत आपलं रिपोर्टिंग तितकं चांगलं करत नाही. नचिकेतच्या रिपोर्टिंग मध्ये काय असतं माहितीये? हे काल काय झालं डेमोचं? हा वॉर्म होता, NI होता, आणि फायनान्शियल कंडिशन त्यांची बरोबर नव्हती. 3 उत्तर असतात. तुमच्यापैकी बऱ्याच मॅनेजरला ही गोष्ट कदाचित माहिती असतील की ही 3 उत्तरं म्हणजे ह्यांनी डेमो नीट दिलेला नाहीये. आणि त्यानंतर जेव्हा प्रीतम आहे, प्रीतम हा आपल्या कामाचं खूप चांगलं रिपोर्टिंग करतो. प्रीतम पुढे जातो आणि खूप चांगलं काम करतो. ॲब्सेंटिझममुळे नचिकेतचा रिझल्ट नेहमी खालीच असतो, त्याचं कलेक्शन तितकं चांगलं नसतं, आणि प्रीतमला ॲब्सेंटिझमने काही फरक पडत नाही. जर गणपतीची सुट्टी आहे, सगळ्यांना माहिती आहे की गणपतीची सुट्टी जर आपल्याला 4 दिवस म्हणजे 3-4 दिवस जर कलेक्शन चांगलं होणार नसेल तर प्रीतम यू नो व्हॉट ही डज, प्रीतम गणपतीच्या आधी पूर्ण जास्त काम करतो आणि तो सगळ्या सुट्ट्यांचा जो तेव्हा कलेक्शन त्याचं असतं ते सगळं आधीच भरून करतो, आणि मग गणपतीचे 2 दिवस आपण सुट्टी चांगली एन्जॉय करू शकतो. नचिकेतला काही पडलंच नाहीये. मला चांगलं आहे, गणपतीसाठी प्लॅनिंग करू, कलेक्शन क्या होता है. आणि या सगळ्यामुळे नचिकेत डाऊन डाऊन होत जातो, आणि जेव्हा माणसाला वाटतं की आपण आहे तिथे राहू तो तिथे नाही राहत, तो खाली यायला सुरुवात होतो. कधी त्यालाही कळत नाही. रिपोर्टिंग इज ओनली आफ्टर आस्किंग. विचारलं तर सांगणार, नाही विचारलं काहीही सांगणार नाही. हा गेलो होतो, वॉर्म आहे, NI आहे, लोअर सेगमेंट आहे, सर तुम्हाला कलेक्शन हवंय ना, मग रिपोर्टिंग विचारू नका. हे नचिकेतची वाक्य आहेत. Those who want to become Nachiket, those who are Nachiket, yes, these are the sentences they are speaking. आणि प्रीतम इज रिपोर्टिंग विदाउट आस्किंग. स्वतःहून येऊन खूप फीडबॅक देतो. सर कालचा कस्टमर असा होता, अजून काय बोलू, सर मी आणखीन काय करू, सर मला कलेक्शन आणि रिपोर्टिंग दोन्ही महत्वाची आहेत, सर मला एक खूप चांगली पोझिशन हवी आहे, मला सांगा सर मी काय करू. नाउ विल टॉक अबाउट द कन्सिस्टन्सी. एका महिन्यामध्ये नचिकेतचं खूप चांगलं कलेक्शन होतं. नचिकेत हवेत जातो आणि पुढचा महिना कामच करत नाही. लगेच पुढच्या महिन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स खाली येतो. ऑलवेज पुश इज रिक्वायर्ड. कोणी ते सांगितलं पाहिजे अरे जा हे बघ डेमो लावून देतो, अरे जा बाबा कर कर कर, तेव्हा हा कुठे हलणार. स्वतःहून ह्याला काहीही पडलं नाहीये. नचिकेत
खूप आहेत आपल्या कंपनीमध्ये, पण आपल्याला बदलायचं आहे. आणि वेअर वी वॉन्ट टू शिफ्ट? प्रीतम म्हणतो की माझी कॉम्पिटिशन माझ्या स्वतःशी आहे. या महिन्यापेक्षा मी पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे या महिन्यामध्ये मी मागच्या महिन्यापेक्षा 1000 तरी जास्त टाकेन आणि मी माझं टार्गेट असंच वाढवेन. आय विल ऑलवेज हॅव हायर गोल. आय विल ऑलवेज वर्क हार्ड. Always gives higher performance than previous months. And then we will talk about customer success. नचिकेत, आफ्टर सेल्स एकदा चेक घेतला, कस्टमर कडे परत जायला नको, काय सांगतील कोणास ठाऊक. सो नेव्हर कीप्स नो रिलेशनशिप विथ कस्टमर. लगेच पळून जाणार, म्हणजे काहीच नाही. कस्टमरने फोन केला, कधीच फोन उचलायचा नाही. कदाचित कस्टमर तुम्हाला आणखीन दुसऱ्या कस्टमरसाठी पण फोन देऊ शकतो, रेफरन्ससाठी फोन देऊ शकतात. त्यांना असं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम असेल, कशाला मला फोन करतात, कंपनीला फोन करायचा ना, कस्टमर केअर दिलेला आहे, कशाला मला फोन करतात. ऑलवेज वरीड, घाबरलेला असतो खूप, मेरे को नहीं करने का है. याच्या विरुद्ध प्रीतम आहे. प्रीतम फोन अँड SMS टू ऑल द कस्टमर्स रेग्युलरली. नेहमी ते फोन करणार, SMS करतो की सर तुमचं कसं चाललेलं आहे, तुम्ही सीडी बघता आहात ना, तुम्हाला नेमका कोणता चॅप्टर आवडला, सर आमचं हे खूप छान आहे, सर आमच्याकडे आणखी काही नवीन प्रोडक्ट आलेले आहेत, सर तुम्हाला हे घ्यायला आवडेल का सर. आणि जर मी ह्याच एरियात चाललेलो आहोत, कस्टमरकडे जा, त्यांना भेटा, त्यांचे काय प्रॉब्लेम असतील ते विचारूया आपण. जेव्हा कस्टमर आपल्याला काही प्रॉब्लेम सांगतो, वी शुड लुक ॲट इट ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. आपल्याला एक संधी मिळते, आपल्याला कळेल की व्हॉट इज हॅपनिंग. व्हिजिट कस्टमर्स फॉर एनी क्वेरीज, ऑलवेज आन्सर. आणि मग कस्टमर त्याला जो रेफरन्स देतात, कस्टमर त्याला बोलवतात, म्हणजे माझ्या ह्या 5 जणांना आणखीन हवंय, तू ह्यांना देशील का. आणि मग प्रीतमचा बिझनेस हा फक्त रेफरन्सवर सुरू होतो आणि प्रीतम बिकम व्हेरी सक्सेसफुल. सो दिस इज अ स्टोरी अबाउट प्रीतम अँड नचिकेत. आपल्या प्रत्येकामध्ये काही बाबतीत प्रीतम आहे आणि काही बाबतीत नचिकेत आहे. प्रीतम स्टँड फॉर पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन आणि नचिकेत स्टँड फॉर निगेटिव्ह. तुम्ही ओळखा, तुमच्या आजूबाजूला कोण आहेत त्यांनाही ओळखा. आणि मला असं वाटतं जर ते नचिकेत असतील तर तुम्ही त्यांना सांगा, असं नको वागू, याने तुझंही भलं नाहीये, माझंही नाहीये आणि कंपनीचं नाहीये. लेट्स बी विनर एव्हरीवेअर. थँक यू व्हेरी मच.